काही प्रमाणात निर्माण झाल्याचं समोर गॅस टंचाईमुळे देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, पीएनजी साठी अटी शिथिल, एलपीजीची आवश्यकता पडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। पाईपलाईन असतानाही कनेक्शन न घेतल्यास 3 महिन्यात सिलेंडर बंद होऊ शकतो, त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घ्या, पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं आवाहन। भोंदूखरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती, दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर, खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचंही उघड। खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा, तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा। ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं होत नाही, खरातनं महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती, घटनेचा निषेध करतो, खरातला कठोरात कठोर शिक्षा मिळायलाच हवी, आरोपांवर दीपक केसरकरांचं स्पष्टीकरण। ईशान्येश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा दिलेले मूळ मालक TV9 मराठीवर, जागेसंदर्भात आमची फसवणूक झाली, आमची जागा आम्हाला परत द्या, माळी बंधूंची मागणी। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान। राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार, ऑपरेशन टायगर आणि तुतारी योग्य वेळी होईल, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारेंचा सूचक दावा। इस्रायल आणि अमेरिकेचे इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवर हवाई हल्ले, 2 मोठ्या स्टील प्लांटवरही बॉम्ब वर्षाव, तर इराणनेही प्रत्युत्तरात इस्रायलच्या पॉवर प्लांटवर मिसाईल डागले। इराणकडून अरब देश लक्ष, कुवेत, सौदी, अबुधाबी, ओमानवर इराणचा हल्ला, अमेरिकेचे 10 ते 12 सैनिक जखमी, दोघांची प्रकृती गंभीर। इराणची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे, इराण वाटाघाटीसाठी याचना करतोय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणला आधी हॉर्मुझ स्ट्रेट सुरू करावा लागेल, ट्रम्प यांचा इशारा। अमेरिका इस्रायल विरोधातील युद्धात आतापर्यंत 1900 इराणी लोकांचा मृत्यू, इराणची संस्था रेड क्रिसेंटची माहिती, हल्ल्यांमध्ये 2000 लोक जखमी झाल्याचाही दावा। राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता, कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज। रत्नागिरीतील वातावरण बदलाचा हापूस आंब्याला मोठा फटका, सकाळी थंडी आणि दुपारनंतरच्या तापमान वाढीमुळे आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव, ऐन काढणीच्या हंगामात फवारणीची वेळ, यंदा उत्पादनात केवळ 10%